नमस्कार शेतकरी बंधूंनो. आंबा म्हणजे फळांचा राजा. सध्या सर्वत्र आंब्यांना प्रचंड बहार लागलेला आहे. सध्या आंब्याच्या झाडांना पाणी कमी इतका बहर आलेला दिसतोय. आंब्याची झाडं ही पूर्ण बहरून गेलेली आहेत. आंब्यामध्ये जास्त उत्पादन मिळावं म्हणून आपण कलम पद्धतीचा वापर करून नवीन हायब्रिड व्हरायटी तयार करत असतो आणि त्याची लागवड करत असतो. याचा उद्देश एकच की त्यातून शेतकऱ्यांना लवकर उत्पादन मिळावं, म्हणजे 3ऱ्या वर्षानंतर फळधारणा सुरू झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला आर्थिक फायदा व्हावा या दृष्टीने आपण हे करत असतो. म्हणजे कोयांपासून जर आपण लागवड केली तर त्या आंब्यांना साधारण 8 ते 10 वर्ष लागतात फळ येण्यासाठी. पण आपण जर कलम पद्धतीने किंवा कलम रोपांची लागवड केली तर 3ऱ्या वर्षापासून त्याला आर्थिकदृष्ट्या उत्पादन घ्यायला आपण सुरुवात करू शकतो. पण आपण आंब्याची बाग लावलेली असेल किंवा आपल्या परसबागेमध्ये एखादं रोपटं लावलेलं असेल छोटंसं, तर त्यालाही काय होतं आहे की बहार यायला सुरुवात झाली आणि तो बहार पाहिल्याच्या नंतर साहजिकच ज्याने झाड लावलेलं आहे त्याला एक कुतूहलता निर्माण होते किंवा आनंद होतो की आपल्या एक छोट्याशा रोपट्याला पण काय आलेलं आहे, फळधारणा सुरू झालेली. त्या बागेचं जर आयुष्यमान वाढवायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे की 2 वर्ष वयाची किंवा त्याच्या आतील जे झाड आहेत त्याचा जो बहार आहे, जो मोहर आहे, तो काय करायचा आहे, काढून टाकायचा आहे. याने काय होणार आहे की जी शाकीय वाढीकडे जाणारी जी एनर्जी ती डायव्हर्ट होणार नाही. कारण ज्यावेळेस आंब्याला मोहर येतो, बहार येतो, त्यामध्ये झाडाची खूप सारी एनर्जी ती त्यामध्ये गेलेली असते आणि झाड निस्तेज होतं किंवा त्याच्यामुळे झाडाचं आयुष्यमान पण कमी होतं. म्हणून जर आपल्याला आपल्या आंब्या बागेचं आयुष्य वाढवायचं असेल तर आपल्याला 2 वर्ष आणि त्याच्या 2 वर्षाच्या आतील जे झाडं आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा मोहर धरायचा नाही आहे किंवा तो बहार ठेवायचा नाही. तो बहार काय करायचा आहे, हाताच्या साहाय्याने खुडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जो बहार आहे तो आपल्याला काय करायचा आहे, काढून टाकायचा आहे. आणि काढून टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती लगेच आपल्याला काय करायचं आहे, चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी करायची. त्यामुळे काय होणार आहे की जिथून आपण बहार कट केला आहे तिथूनच्या झाडाला इन्फेक्शन होणार नाही आणि कुठल्याही प्रकारची रोगराई त्याच्यामध्ये येणार नाही. एवढी काळजी आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. धन्यवाद.